सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। कोकणच्या हितासाठी पुढच्या 5 वर्षात साखर कारखाना आणणार आहे। आमदार सतेज पाटीलशी साटेलोटे करून नारायण राणेंनी कणकवलीतील साखर कारखाना बंद पाडला असा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊतांनी केलाय। कडावली येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। या भागामध्ये असणारा ऊस उत्पादक शेतकरी, तुमच्या आजूबाजूला पण ऊस चालू झालेला आहे। इथून ते वैभववाडी, मालवण ते आणखी पुढे दोडामार्ग पर्यंत ऊस तयार होतो। हजारो एकरवर होणाऱ्या ऊसाला न्याय मिळत नाही आहे। यापूर्वी काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनी ऊस कारखाना काढायचं ठरवलं। मला म्हणाले विनायक राऊत तुमची मदत मिळायला पाहिजे। मी त्यांना सांगितलं, मी खासदार जरी शिवसेना भाजपचा असलो, तुम्ही जरी आमदार काँग्रेसचे असला तरी माझं कर्तव्य माझ्या कोकणच्या विकासासाठी जे कोण करतील त्याला पूर्ण पाठिंबा माझा असेल। कोकणच्या विकासाला, समृद्धीला एक समर्थ प्राप्तपणा झाला असता तो साखर कारखाना केवळ आणि केवळ त्या घाटावरच्या DY पाटीलशी साटेलोटे केले आणि या दादानी हा कारखाना इथे होऊ दिलेला नाही। आणि म्हणून मी आता शपथ घेतलेली आहे, माझ्या मतदारांची, ऊस उत्पादकांची पुढच्या 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने कोकणच्या सुपुत्रांचा हा साखर कारखाना करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यासाठी पुन्हा एकदा या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे। मागच्या वेळेला 160 रुपये किलो असलेला काजू यावेळेला 110-120 रुपयावर आलेला आहे। केंद्र सरकारने परदेशातून आयात करायच्या ज्या काजू त्याच्यावर मागच्या अधिवेशनमध्ये आयात कर कमी केला। परदेशातल्या काजू यायला लागल्या, मिठाईवाल्यांना परदेशातल्या काजू अधिक स्वस्तात मिळायला लागला आणि म्हणून आपल्या काजू उत्पादकांना बाजारामध्ये कमी भाव मिळायला लागला। मी शेवटचं अधिवेशन वाचतो आणि 3ऱ्या दिवशी अधिवेशन संपलं होतं म्हणून मी काय करू शकलो नाही, पण तुम्हाला प्रार्थना करून तुम्हाला शब्द देतो, पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आणल्यानंतर सुरू होणाऱ्या पहिल्या अधिवेशन मध्ये कोकणासहित संपूर्ण देशातल्या काजू उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पर्याय आयात कर हा पूर्वीसारखा वाढवा आणि आपल्या काजूला मोबदला प्राप्त करून द्या, ही मागणी मी करणार आहे। योग्य वेळी योग्य निर्णय कोण घेत असतील तर ते शिवसेनेचे उद्धव साहेब। उद्धव साहेबांनी ज्या वेळेला देशाला गरज असेल, ज्याला आमच्यामध्ये मतभेद असते, 4 वर्ष आम्ही सगळे एकामेकाबरोबर विरोधात राहिलो, काही वेळेला टीका केली, परंतु टीका करत असताना त्याचा परिणाम जनहिताच्या कुठल्याही कामावर होऊ दिला नाही। ज्या वेळेला दोघांची एकी झाली त्यावेळेला पहिली अट काय होती, मला माहिती, मी अर्थ खात्याचा मंत्री आहे, ज्या वेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होत होती त्याला सर्वप्रथम सरकारमध्ये विचार चाललेला होता की हा 1 लाखापर्यंतची कर्जमाफी करायची। उद्धव साहेबांनी ज्या वेळेला याच्यावर आवाज उठवला आणि संपूर्ण सेना उभी राहिली त्याला आमच्या सरकारला सुद्धा निर्णय घ्यायला लागला की 1 लाखावरून 1.5 लाखावरची कर्जमाफी करायची। आज तुम्हाला असा खासदार मिळणार नाही, मी मनापासून सांगतो, आमच्या पक्षाचे खासदार आहेत म्हणून सांगत नाही की एका टोकापासून मी त्यांना नेहमी म्हणतो, भाई देवाने तुमच्या पायाला चाकं लावलेले आहेत की काय म्हणून, असे फिरतात त्या राजापूर पासून देवगड पर्यंत की आमचं डोकं गैर करतात नुसतं ऐकून, अशी परिस्थिती आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की असे आमदार, असे खासदार तुम्हाला मिळणार नाही। मी काय राजकारणातला मनुष्य नाही, एक साधा सामाजिक कार्यकर्ता आहे। माझ्यासारखा मनुष्य महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री होतो ही किमया एकच व्यक्ती करू शकते आणि त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे। नाहीतर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका कुठे नसते। आणि मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, यांच्याशी आपल्याला कॉम्पिटिशन करायची नाही आहे, परंतु ज्या तुम्हाला माहिती आहे की आपल्याला लघु पाटबंधारे लागतात, कशाला, शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे। किती रुपये दिले यांनी पालकमंत्री म्हणून, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, केवढं तरी ते पैसे देऊ शकले असते, फक्त 5,70,00,000 रुपये दिले आणि आपण 5 वर्षामध्ये किती दिले, 30 कोटी रुपये दिले। हा फरक आहे, हा फरक तुम्ही जाणून घ्या। आणि म्हणून हा फरक युतीच्या शासनामध्ये आणि त्यांच्या भ्रष्ट शासनामध्ये आहे। यांनी फक्त पाटबंधाऱ्याचे आज किती केसेस चालू आहेत त्या सगळ्या त्या लोकांवर चालू आहेत ना, आपल्या लोकांवर नाही।
आपले लोक फक्त जनतेसाठी काम करतात. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की अशा मी संपूर्ण जर हे करून दाखवलं तर मग मला वेळ सगळा नुसतं वाचण्यातच जाणार आणि तुम्हाला कळणार नाही हे पैसे कसे तुमच्याकडे येईल. आणि मी जर नुसतं चांदाच्या बांधाबद्दल बोलायला लागलो तर खासदार साहेबांच्या पुढच्या 3 मीटिंग रद्द करायला लागणार. आणि त्याच्यामुळे मला एकच माहिती आहे की असा खासदार मिळणार नाही. खरं तर लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक असते, देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक असते. आणि या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी खासदार विनायक राऊतांना गेल्या वर्षी 1,51,000 मतांनी या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 14 लाख मतदार या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत. चिपळूणपासून बांद्यापर्यंत पसरलेला हा विस्तीर्ण मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षी खासदार 1,51,000 मतांनी निवडून आले. आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 6 पैकी 5 आमदार जवळजवळ 2.25 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये खासदार रावसाहेबांचं असलेलं काम या ठिकाणी आपण सर्वच जण बघताय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली शिवसेनेची पकड आपण या ठिकाणी बघताय. आणि आज शिवसेना भाजपच्या युतीमुळे या ठिकाणचे खासदार हे 2.5 लाख मताधिक्याने या ठिकाणी निश्चित येणार. आणि खऱ्या अर्थाने 1990 पासून या ठिकाणी शिवसेना या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा राहत आहे. या गेल्या 25 वर्षाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या विरोधात सातत्याने त्या ठिकाणचे राजकीय पक्ष हे राज्यस्तरीय केंद्रस्तरीय राजकीय पक्ष होते. परंतु यावेळी शिवसेनेची लढत ही अपक्ष उमेदवारांशी आहे. आणि आपण इतिहास बघितला गेल्या अनेक निवडणुकीचा तर अपक्ष उमेदवाराचं डिपॉझिट वेळोवेळी जप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे यावेळी सुद्धा आपल्या विरोधात जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं डिपॉझिट या ठिकाणी जप्त होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही खासदार विनायक राऊतांना जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या गावातनं देण्याचे या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यापूर्वीचे पालकमंत्री, यापूर्वीचे आमदार, यापूर्वीचे खासदार या ठिकाणी खासदार आमदार झाल्यानंतर पहिला पेट्रोल पंप काढायचे. परंतु पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या ज्या विधवा महिला आहेत, पोलिसांचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्यासाठी पेट्रोल पंप या ठिकाणी ओरसमध्ये सुरू केला असेल, कणकोलीमध्ये सुरू केला असेल. स्वतःचा पेट्रोल पंप न सुरू करता या ठिकाणी लोकांसाठी पेट्रोल पंप सुरू करण्याचं काम या पालकमंत्र्यांनी केलंय. आम्ही या ठिकाणी आमदार आणि खासदारांनी स्वतःचा या ठिकाणी सिनेमागृह सुरू करण्याचं काम काही लोकांनी केलं. परंतु आम्ही या ठिकाणी मालवणमध्ये ST स्टँडमध्ये म्हणजे स्वतःच्या सरकारचं या ठिकाणी सिनेमागृह करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता खरं तर खासदार साहेब या मतदारसंघामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी साहेबांनी टावर दिलेला आहे. खरं तर BSNL टावर या ठिकाणी एका 500 वस्ती असलेल्या गावासाठी सुद्धा टावर देण्याचं काम या ठिकाणी खासदार साहेबांनी केलं. आणि आम्ही खासदार व्हायच्या आधी 104 टावर या जिल्ह्यामध्ये होते आणि आता 110 टावर या 5 वर्षात या ठिकाणी आणि ते सुद्धा ग्रामीण भागात करण्याचं काम खासदार साहेबांनी केलंय. घोडगे सोनवड्याच्या घाटाचं या ठिकाणी पूर्णतः असं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की अनेक वर्ष ग्रामपंचायतीला परवानगी घर बांधण्यासाठी न होते. सातत्याने केसरकर साहेब असतील, आमचे राऊत साहेब असतील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही परवानगी ग्रामपंचायतीकडे देण्याचं काम या ठिकाणी केलंय. खरं तर माझी केसरकर साहेबांनी सांगितलं कृषी यांत्रिकीकरणाची योजना आपल्यातल्या अनेक शेतकऱ्यांना गेल्या 4 वर्षापूर्वीचा काळ आठवा की एखाद्या शेतकऱ्याला कुठेतरी मतदारसंघामध्ये 50% अनुदान पॉवर टेलर मिळायचा. परंतु आज या कुडाळ तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 550 पॉवर टेलर यावर्षी 550 पॉवर टेलर देण्याचं काम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी केलंय.